नमस्कार मंडळी, प्रिझम एज्युलिंक या आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 50पेक्षा जास्त कॉलेजेस, त्यांचे फेमस ब्रांचेस आणि एक क्लिअर डिसिजन सिस्टीम, ज्यामधून आपण ठरवू शकतो की इंजिनिअरिंगसाठी कोणत्या कॉलेजेसची नावं शॉर्टलिस्ट करावी. त्यासोबतच आपण भेटणार आहोत काही इंजिनियर्सला आणि त्यांना कोणत्या इंजिनिअरिंग ब्रांचेस इंटरेस्टिंग वाटतात, ते कोणते इंजिनिअरिंग ब्रांचेस रेकमेंड करतात. आता ही सगळे जे कॉलेजेस आहेत हे खूप चांगले आहेत. इथून हजारो इंजिनियर चांगल्या जागी पोहोचलेले आहेत. तुमचा पर्सेंटाईल कुठे बसतो ते फिक्स करा, त्यानंतर पुढची स्टेप घ्या. बराच वेळा असं होतं की 12वी नंतर कोणती ब्रांच घ्यावी हे कळत नाही. त्यासाठी मग तुम्ही वेगवेगळे क्रायटेरिया वापरू शकतात, जसं की काय करायला तुम्हाला आवडतं याशिवाय देखील आपण हे बघू की इंजिनिअरिंग ब्रांचेसमध्ये 11वी-12वीचे कोणते फाउंडेशन्स तुम्हाला लागतात. किंवा जर प्लेसमेंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर कोणती ब्रांच घेतल्यावर प्लेसमेंटचे चान्सेस जास्त आहेत, हे क्रायटेरिया असू शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन जो पडतो तो बऱ्याच वेळा असा असतो की चांगलं कॉलेज घ्यायची की चांगली ब्रांच घ्यायची. त्यासाठी पहिला नियम असा आहे की जर सॉफ्टवेअर किंवा IT मध्ये जर नक्की जायचं असेल तुम्हाला तर डेफिनेटली ब्रांचला प्राधान्य द्यायचं. ओव्हरऑल कम्प्युटर, IT, AI मध्ये युजली प्लेसमेंट जे आहे ते खूप चांगलं आहे. पण जर समजा खूप चांगल्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स नसेल मिळत, पण दुसरी कोणती ब्रांच जसं की ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स मिळत असेल तर तो देखील ऑप्शन ओपन ठेवायला हवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की कॉलेजच्या नावामुळे जॉबमध्ये रेझ्युमे शॉर्टलिस्ट होतात. Tier 2 किंवा Tier 3 कॉलेजेसकडे येतो तेव्हा कॉलेजच्या प्लेसमेंटपेक्षा स्पेसिफिक ब्रांचचे प्लेसमेंट किती आहे ते खूप महत्त्वाचं असतं. काही कॉलेजेस आहेत ते स्पेसिफिक ब्रांचसाठी हायर रँकवर असतात. जरी ओव्हरऑल रँकिंग त्याची चांगली नसली तरी स्पेसिफिक ब्रांचसाठी स्पेसिफिक कॉलेज खूप फेमस असतात. फॉर एक्झाम्पल कम्प्युटरसाठी ही लिस्ट आहे. IT साठी ही लिस्ट आहे. AI अँड डेटा सायन्ससाठी ही लिस्ट आहे. ENTC अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी ही लिस्ट आहे. मेकॅनिकलसाठी ही लिस्ट आहे. इलेक्ट्रिकलची ही लिस्ट आहे. केमिकलची ही लिस्ट आहे. आता वळूया इंजिनियर्सच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सकडे. आता सध्या मी सिनियर रिसर्च सायंटिस्ट म्हणून बॉस्टिक या नावाच्या कंपनीमध्ये ग्लू किंवा डिझिव्ह डेव्हलपमेंटचं काम करतो. पर्टिक्युलरली माझं ॲप्लिकेशन हे वूड बॉन्डिंग किंवा लाकूड जॉईन करण्यासाठी जे स्पेशल ग्लू किंवा डिझिव्ह लागतात त्याच्यावर माझं काम आहे. पर्टिक्युलरली पर्यावरणाशी संबंधित जास्त आहे की जेणेकरून लाकडाचा वापर जास्त झाला तर सिमेंट कॉन्क्रीटचा उपयोग कमी करता येईल आणि ज्याच्याने कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट जरा कमी होईल. म्हणून यासाठी स्पेशल टाईपचे ग्लू जे वूड बॉन्डिंगसाठी लागतात त्याच्यावर मी R&Dचं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट याच्यावर सध्या काम करतोय. तर माझा सगळ्यांना तुम्हाला हाच सल्ला असेल, जर तुम्हालाही केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, पॉलिमर, मटेरियल सायन्स याच्यावर मध्ये जर इंटरेस्ट असेल तर आय हायली रेकमेंड की तुम्ही माझ्यासारखा इधर
केमिकल इंजिनिअरिंग और पॉलिमर्स किंवा मटेरियल सायन्स या विषयामध्ये तुमचं अंडर ग्रॅज्युएट करू शकतात आणि नंतर तुम्ही ॲडव्हान्स एज्युकेशन घेऊन माझ्यासारखं सिनियर रिसर्च सायंटिस्ट सारखे रोल मेजर केमिकल कंपनी किंवा मटेरियल्स कंपनीमध्ये तुम्ही नंतर घेऊ शकता. मी सध्या MUFG या कंपनीमध्ये ॲज अ साईट कोड डेव्हलपर म्हणून काम करते. सो यात मेनली माझं काम आहे साईट कोड या कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून नवीन वेबसाईट तयार करणं आणि त्या वेबसाईटला कस्टमाइज करणं, त्याला वेबसाईटला पर्सनलाइज करणं आणि त्यात नवीन फीचर्स डेव्हलप करणं हे मेनली माझं काम आहे. आणि मला असं वाटतं जर तुम्हाला तुमचं करिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये करायचं असेल तर तुम्ही 12वी नंतर IT किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग निवडावी, कारण यात तुम्हाला कोडिंग आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायला मिळतात, ज्यामुळे तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग आणि लॉजिकल थिंकिंग चा स्किल तुमची वाढते आणि त्याचा तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. सध्या मी PwC प्राइस वॉटरहाऊस कूपर्स या ऑर्गनायझेशनमध्ये असिस्टंट मॅनेजरचं काम करते. तर माझ्या जॉबमध्ये मी प्रत्यक्षात कन्सल्टिंगचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या क्षेत्रामध्ये काम करते. सो माझ्या कामाचा मुख्य भाग म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स समजून घ्यायच्या, त्या डॉक्युमेंट करायच्या आणि मग त्या कोडरपर्यंत पोहोचवायच्या. सो बेसिकली कन्सल्टिंगमध्ये मला क्लायंटच्या रिक्वायरमेंट समजून घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट्सनुसार बेस्ट फिट सोल्युशन किंवा सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करून देता येईल तर याचं कन्सल्टिंग मी क्लायंटला करते. मी असं म्हणता येईल की कोडर आणि क्लायंट यांच्यामधल्या दुव्याचं काम करते. जर तुम्हालाही पुढे जाऊन IT क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर तुम्ही मला असं वाटतं की 12वी नंतर नक्कीच कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग या ऑप्शनचा विचार करावा, जिथे तुमच्या बेसिक सॉफ्टवेअर कन्सेप्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला कोर आणि ॲडव्हान्स अशा दोघंही प्रकारच्या सॉफ्टवेअर कन्सेप्टचा तुम्हाला अभ्यास करता येईल. तुमचं टेक्निकल नॉलेज वाढेल विथ रिस्पेक्ट टू सॉफ्टवेअर प्रोसेसेस आणि तुमचं ॲनालिटिकल स्किल्स याचा देखील अभ्यास होईल. सो आजकाल तुम्हाला माहिती आहे की सॉफ्टवेअर इंडस्ट्री इज नॉट जस्ट लिमिटेड टू कोडिंग किंवा टेस्टिंग. सो तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा जॉबच्या संधी आहेत, जसं की तुम्ही डेटा ॲनालिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट, सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट किंवा क्लाउड इंजिनियर किंवा आता जे बूममध्ये आहे AI इंजिनिअरिंग किंवा सोल्युशन कन्सल्टंट. सो या ऑप्शनचा देखील तुम्ही विचार करू शकता. तसंच तुम्ही फ्रीलान्सिंगसुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप देखील चालू करू शकता. सो जर तुम्हाला या सगळ्या IT क्षेत्रामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी नक्कीच सांगेन की तुम्ही 12वी नंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग या ऑप्शनचा विचार करावा. थँक्यू. सध्या मी ॲनालॉग डिव्हायसेस या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या कंपनीत बँगलोर येथे काम करत आहे. माझ्या जॉबमध्ये मी चिप डिझायनिंग करतो. तर ज्या कॉम्प्युटरच्या चिप्स असतात, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, CPU, SOC, सर्व्हर्स यांचं डिझाईन करतो आणि त्यांची टायमिंग, फ्रिक्वेन्सी, पॉवर याचं ॲनालिसिस करायचं हे माझ्या जॉबमध्ये असतं. एकदा ती चिप डिझाईन झाली की ती मॅन्युफॅक्चरिंगसाठी पाठवतात आणि मग ती वेगवेगळ्या कंपोनंट्समध्ये मॅन्युफॅक्चर होऊन येते. ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स चिप्स कशा बनतात, सर्किट डिझायनिंग कसं असतं किंवा कॉम्प्युटर कसा बनतो याच्यात जास्त इंटरेस्ट असेल किंवा ते जाणून घ्यायचं असेल, त्याच्यात काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी 12वी नंतर ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखा निवडावी. वी होप की या व्हिडिओनंतर तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल की इंजिनिअरिंगसाठी कोणती ब्रांच तुमच्यासाठी योग्य आहे. आणि याशिवाय देखील मला असं वाटतं की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करण्यासाठी जाणार आहात किंवा जी ब्रांच तुम्हाला त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिळाली असेल, तिथले जे करंट स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी एकदा नक्की बोला, कारण त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती असते, कोणत्या ब्रांचेसमध्ये किती प्लेसमेंट
होत आहेत त्या वर्षी याची त्यांना क्लिअर आयडिया असते आणि ते तुम्हाला सगळ्यात योग्य पद्धतीने गाईड करू शकतात. तुम्हाला जर हा डेटाबेस हवा असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ अजून बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा भविष्यात कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.